व्हायला नको उपवर्गीकरण, कारण सरकार आमच्या म्हणजे ओबीसी मध्ये सगळ्यामध्ये भांडणं लावत आहे. आम्हाला ते नको आहे. या सरकारचं करायचं काय? खाली डोके वरती पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोके वरती पाय. नहीं चलेगी, नहीं चलेगी. उपवर्गीकरण क्यों होना चाहिए? नहीं होना चाहिए, आरक्षण होना चाहिए सबके लिए. रस्त्यावर उतरू, वेळ आली तर आम्ही याला समजा आम्ही काही करू शकतो. या सरकारला उलथून टाकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा आमच्या सगळ्या महिलांचा प्रण आहे. धन्यवाद. मध्ये आलेली ही अनुष्का कांबळे, प्रथमच इथं मी कॉंग्रॅच्युलेशन्स करते. थँक्यू. नमोबुद्धाय, जय भीम. समता आवाज टीव्हीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करून त्यांना धम्मदान करा. थँक्यू. जय भीम, मैं अनुष्का प्रवीण कामले. तो आइए देखते हैं इन लोगों से जिन्होंने ये मोर्चा निकाला है, इनसे जानते हैं कि इनका मोर्चा कैसे सफल रहा है और इनके बारे में भी जान लेते हैं. जय भीम. हम मनी से आए हैं. आज का मोर्चा बहुत सफल रहा और हम आरक्षण उपवर्गीकरण कभी लागू नहीं होने देंगे और ये सफल भी होने नहीं देंगे. जय भीम. जय भीम. मी अस्मिता पाटील हिंगणघाटवरून आली आहे या मोर्चाला सपोर्ट करण्यासाठी. हॅलो, जय भारत, जय संविधान. मी ॲडव्होकेट भावना जेठे. आमचं हे आता तिसरं मिशन पूर्ण झालेलं. आज आमचं जे स्वप्न होतं की लाखोच्या संख्येने ह्या क्रांतीभूमीवर लोक यायला पाहिजे आणि सर्व समाज एकवटला पाहिजे, ती आमचे मिशन कंप्लीट झालेलं आहे. आणि यापुढेही आम्ही उपवर्गीकरण जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही असाच लढा देत राहू. आणि जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही सगळ्यांना इथून धन्यवाद देतोय. जय भीम. मी समता सैनिक दलाची सैनिक ज्योती नाईक. खूप खूप धन्यवाद. खूप प्रतिसाद मिळाला मोर्चाला. खूप खूप धन्यवाद माझा सगळ्यांकडून. जय भीम. मी माधवी जांभूळकर, शिव कैलासा मिहानला असते आणि मी मागच्या वर्षी रिटायर झाली कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमधनं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून. आम्ही बाबासाहेबांची प्रोफिशियंट आणि कमिटेड आंबेडकराइट्स आहोत आणि बाबासाहेबांची चळवळ यशस्वी करण्याकरता प्रतिबद्ध आहोत. धन्यवाद. जय भीम. मी डॉक्टर सरोज आगलावे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे उपवर्गीकरणाचा, त्याचा मी जाहीर निषेध करते. सुप्रीम कोर्ट इज नॉट सुप्रीम. त्यांना अधिकारच नाही समजा या पद्धतीचा निर्णय देण्याचा, या पद्धतीची सुनावणी करायचा. आणि राज्याला सुद्धा समजा सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्याला सुद्धा अधिकार नाही आहे संविधानाच्या दृष्टीनं. तरी सुद्धा मुजोर सुप्रीम कोर्ट हे समजा याची अंमलबजावणी करू पाहत आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करू, रस्त्यावर उतरू. वेळ आली तर आम्ही याला समजा आम्ही काही करू शकतो. या सरकारला उलथून टाकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा आमच्या सगळ्या महिलांचा प्रण आहे. धन्यवाद. या वर्गीकरणामुळे आपल्या पूर्ण समाजाचा किंवा आपल्या पूर्ण जातीचा पूर्ण हे होईल समजा, पूर्ण भांडणे लागतील आणि याचा आपल्याला विरोध आहे. आणि या मोर्चापेक्षा आपण समोर मोठा मोर्चा काढू शकतो. जय भीम. मी अर्चना खोब्रागडे. आज जो इथे नागपूर नगरीमध्ये हा जो ऐतिहासिक क्षण आहे, हे जे उपवर्गीकरणाच्या विरोधात आज जो मोर्चा झाला, हा खरंच ऐतिहासिक आहे. आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये ज्या 59 जातीला अनुसूचित जातीमध्ये जे एक मूठ तयार करून ठेवलेली आहे, जी पकड आम्हाला एक जर मूठ जर आवडली तर काय होऊ शकतं हे आज आम्ही दाखवून दिलं आहे. आणि पुढे आम्ही हे सरकारने जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला ह्याच्या विरोधात अजून पुढे मोठे लढे देऊ आणि त्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. कितीही कुठल्याही लेवलला जायला लागलं तरी आम्ही जाऊ आणि ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आम्ही नक्कीच काहीतरी करून दाखवू. धन्यवाद. जय भीम. जय भीम. आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला उपवर्गीकरणाचा, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथे सगळ्यांनी एकता दाखवली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी वनमाला उके. या सरकारचा मी पूर्णतः निषेध करते. ह्या सरकारनं उपवर्गीकरण करून आमच्या भावाभावामध्ये भांडणं लावण्याचे जे काम केलेलं आहे ते त्या सरकारला दाखवून देण्याची आमची ताकद आहे. की त्याला माहीत आहे जर हे सगळे 59 जाती जर एक झाल्या तर आम्ही यांना मोडू शकणार नाही किंवा हे काय मग त्यांना अलग अलग केल्यावर यांचा कसा जे यांचे शैक्षणिक म्हणजे शिक्षण नोकऱ्या यामध्ये जे वर्गीकरण होते आहे तर ते यांना खच्ची करून ह्या समाजाला पुन्हा तसे जसे अगोदरचे जो काळ होता त्या काळात यांना नेण्याचा ह्या मनुवादी विचार सरणीच्या या आपला जो
देवेंद्र फडणवीस आहे त्याचा मनसुबा आहे. त्याचा मनसुबा आज ह्या आंबेडकरी समाजाने हाणून पाडलेला आहे. ह्या आंबेडकरी समाजाची एकजूट आहे आणि यानंतरही जेव्हा जेव्हा हे सरकार आपल्यावर आघात करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा हा आंबेडकरी समाज 59 जाती एक होऊन ते आपला हक्क मिळवून घेतील असं मला वाटते. आम्ही सगळ्या नागपूरकरांच्या महिला आहोत. आम्ही सगळ्यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे आणि ह्या मोर्चाला खूप मोठं यश आलेलं आहे. या मोर्चाच्यासाठी कोणी इथे पत्रकार आलेले नाहीत, सरकारी पत्रकार कोणी आलेले नाही, कारण त्यांना धाक पोहोचलेला आहे. अरे हा समाज जर एक झाला तर उद्या आमच्या गच्चीवर बसणार आणि आमच्या नरडीचा रक्त पेणार असं त्याला धाक वाटते आहे. म्हणून याचे जे पत्रकार आहेत, स्थानिक पत्रकार आहेत, एक छोटासा कोणी साधू आला तर हजारो पत्रकार येतात. पण आज एवढा मोठा महामोर्चा आलेला आहे. या पूर्ण महाराष्ट्रातून विदर्भातून जे लोक आलेले आहेत त्याच्यासाठी ह्या लोकांना पत्रकारांना वेळ नाही तर त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आणि आमचे लोक जे यांचे पेपर वाचतात, लोकमत, तरुण भारत आणि सकाळ ह्याचे जे संपादकीय लोक आहेत त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो, कारण ते सुद्धा पत्रकार या मोर्चाला प्रतिसाद दिला नाही. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. हा, या आंदोलनामध्ये अनेक छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत लोक आलेले आहेत. कारण 80-85 वर्षाची महिला सुद्धा आलेल्या आहे. कारण तिला तरी वाटते की हा समाज जो 59 जातीमध्ये बांधला गेलेला आहे तो समाज एक राहिला पाहिजे असं लहान मुलांना सुद्धा वाटते आहे. आणि आज हे माझ्या पुढे माईक घेऊन आलेली ही महिला आहे, मुलगी आहे, हिचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देते. जय भीम. सर्वांना माझा क्रांतीपूर्ण जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मंत्र दिला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ह्या मंत्रावरच आम्ही चालत आहे. आणि हा जो मंत्रावर आपली जी दलित पिढी आहे उच्च स्थानावर गेलेली आहे, हे सरकारला, आजच्या सरकारला अजिबात पटत नाहीये, त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. म्हणून आपल्या खच्चीकरण कसं करायचं हे सरकारने चालवलेलं आहे. त्यासाठीच आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. आणि आम्ही हे सरकारचं जे उपवर्गीकरणचं धोरण आहे ते आम्ही निश्चितच हाणून पाडू. जय भीम. आणि आज आमच्या इथे अतिशय छोट्या वयामध्ये आलेली ही अनुष्का कांबळे, प्रथमच इथं मी कॉंग्रॅच्युलेशन्स करते. थँक्यू. ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू. येस.